कर्नाटकामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वीपणे सापळा रचून आणि रंगेहात लाचेची रक्कम घेत असताना भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराला पकडलं आहे. ह्या आमदाराने एका ठेकेदाराकडे 11 लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र ठेकेदाराने मोठ्या हिमतीने धाडसाने या संबंधित विभागाकडे, म्हणजे जो काही आपला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे त्याकडे तक्रार नोंदवली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यवस्थितपणे काळजीपूर्वक सापळा रचला आणि लाच स्वीकारताना आमदाराला रंगेहात पकडलं, 5 लाख रुपये घेताना पकडलं. आता हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे, हे विशेष आहे. आता या भारतीय जनता पार्टीचे जी उच्चपदस्थ दिल्लीतली मंडळी आहेत यांना भ्रष्टाचाराबद्दल मोठी चीड आहे, लाचलुचपत देण्याबाबत मोठी चीड आहे. आता या आमदाराबाबत काय कारवाई होते हे पाहणं मोठं उत्सुकतेचं ठरू शकेल. बहुतेक वेळेला या अशा ज्या काही कारवाया होतात त्या कारवायांमध्ये बहुतेक सरकारी अधिकारी ते खालच्या दर्जाचे पकडले जातात, सापडले जातात, त्यांचं निलंबन केलं जातं वगैरे. परंतु इथे आता थेट आमदारच पकडले गेलेले आहेत. हे फार गंभीर आहे. या आमदाराच्या संपूर्ण संपत्तीची आता चौकशी होईल का? त्यांच्या नातेवाईकांची, जवळचे नातेवाईक, पत्नी, मुलगा, मुलगी यांची संपत्तीची चौकशी होईल का? अवैध मार्गाने त्याने काही संपत्ती कमवलेली आहे का? आणि जास्ताची संपत्ती जर दिसून आली तर ती सरकार जमा होईल का? ह्या संबंधित आमदाराला पुढे किमान 5 वर्षापर्यंत 6 वर्षापर्यंत कुठलीही निवडणूक लढवता येणार नाही, अशा प्रकारची कारवाई पक्ष करेल का? या सगळ्या गोष्टी बघणं मोठं उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि निवडणूक लढवताना जो संपत्तीबाबतचं विवरणपत्र भरून द्यायचं असतं, त्या विवरणपत्रामध्ये त्यांनी किती संपत्ती जाहीर केलेली आहे, मालमत्ता जाहीर केलेली आहे, ते सुद्धा शोधलं गेलं पाहिजे. मित्रांनो, मला जे सुचलं, पटलं, वाटलं तिथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.